Welcome back to Inqua News. Maharashtra Revenue Minister Chandrasekhar Bavankulhe has ordered an inquiry into land purchases made over the past 3 years in villages bordering Goa's Mopa Airport. The probe will examine whether non-farmers illegally acquired agricultural land in violation of the Tenancy Act. The minister said a report will be submitted within 3 months and action will be taken if violations are confirmed. ज्या मोपा विमानतळाच्या आजूबाजूच्या जमिनी परप्रांतीयपेक्षा पर राज्यातल्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर बिल्डरनी इथे त्यांची जमीन नसताना खरेदी केल्या. कारण जमिनी खरेदी करायची असेल तर कुळ कायदा असा म्हणतो की तो शेतकरी असला पाहिजे. तर शेतकरी नसताना मात्र जमिनी खरेदी केल्या. याबद्दल मी कोकण कमिशनर 2 कलेक्टर याची समिती तयार केली आणि 3 महिन्याच्या आतमध्ये मोपा विमानतळाच्या बाजूला 3 वर्षामध्ये कोणी जमिनी खरेदी केल्या आहेत याची संपूर्ण चौकशी करून पुढच्या अधिवेशनात त्याचा ATR सादर करू आणि त्याच्या नावासहित सादर करू कोणी जमीन खरेदी केली आहे. आणि त्यामुळे त्या जमिनी कुळ कायद्याच्या अगेन्स्ट जाऊन खरेदी केल्या असेल तर मग शासनाला त्या जमिनी जमा करण्याचे अधिकार आहे. महसूल विभाग, महाराष्ट्र शासन. अधिकृत माहिती आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी आजच महसूल विभागाच्या सोशल मीडिया हँडलला फॉलो करा.